आणखी एक मोठी बातमी आहे। मंत्री उदय सामंत यांच्याकडून केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी करण्यात आली आहे। 8 ऑगस्टच्या आगीत संपूर्ण नाट्यगृह जळून खाक झालं होतं। त्याच नाट्यगृहाची पाहणी मंत्री उदय सामंत यांनी केली आहे। तर चौकशीनंतर आगीचं कारण स्पष्ट होईल असं उदय सामंत यांनी सांगितलेलं आहे। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात होता, मात्र शॉर्ट सर्किट झालं नाही अशी ही माहिती समोर आली होती। त्या पार्श्वभूमीवर आता मंत्री उदय सामंत यांनी केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी केलेली आहे आणि 8 ऑगस्टच्या आगीमध्ये जे नाट्यगृह जळून खाक झालं होतं त्यामागचं नेमकं कारण काय आहे, आग लागण्यामागचं ते चौकशीनंतर स्पष्ट होईल असं उदय सामंत यांनी सांगितलं। इथे आल्यानंतर 100 वर्षापूर्वी कशा पद्धतीने एक टेक्निकली दृष्ट्या आविष्कार निर्माण केला जाऊ शकतो हे जर कुठं बघायचं असेल तर ह्या नाट्यगृहामध्ये आपल्याला यावं लागेल आणि त्याच पद्धतीचं नाट्यगृह पुन्हा एकदा बांधण्याचा सरकारचा संकल्प आहे आणि त्याच्यासाठी लवकरात लवकर आम्ही कार्यवाही करू। आता ही आग कशामुळे लागली त्याच्यामध्ये 2 गोष्टी असं दिसत आहेत की ही कदाचित नैसर्गिकरित्या देखील लागलेली आग असेल आणि कदाचित चौकशीअंती ह्याच्यातनं वेगळं देखील काहीतरी निष्पन्न होऊ शकेल। त्या चौकशीचे आदेश देखील मुख्यमंत्री महोदय यांनी दिलेले आहेत। मी देखील महानगरपालिकेच्या आयुक्तांशी आता बोलणार आहे आणि जर अशा वाईट प्रवृत्तीने जर काही केलं असेल तर ती ठेचून काढण्यासाठी तातडीनं कारवाई झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।